बातमी कोकणात नाही येतेय। विचार करायला लावणारी बातमी आहे। कोकणाला पावसानं तडाखा दिला आणि दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक फटका बसला तो चिपळूणला। पावसाचं पाणी चिपळूण खेड शहरात शिरलं आणि नागरिकांचं नुकसान झालं। हे चित्र आता नेहमीचंच व्हायला लागलंय। यातून सरकारच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। चिपळूण शहर दरवर्षी पाण्यात जातं, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा काय करतील असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे। हा सवाल कोकणवासीय विचारतोय। कोकणाला पावसाचा तडाखा। दरवर्षी का बुडतं चिपळूण? सरकार वर्षभर झोपा काढतं का? हे विदारक चित्र आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण मधलं। मुसळधार पावसानं कोकणाला झोडपून काढलंय, मात्र याचा सर्वाधिक फटका बसलाय तो चिपळूणला। शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। तर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची धावपळ उडाली। पावसाच्या पाण्यामुळे कुणाच्या घरातील सामानाची नासधूस झाली तर कुणाचा अख्खा संसार वाहून गेला। तसं पाहिलं तर चिपळूणकरांसाठी हे दृश्य नवं नाही। 2 वर्षांपूर्वी चिपळूणकरांनी अगदी असाच पावसाचा हाहाकार अनुभवला होता। त्यामुळे पावसाळा म्हटला की चिपळूणकरांच्या मनात धडकीच भरते। दरवर्षीच्या या पुरामुळे साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले। चिपळूण दरवर्षी का बुडतं? सरकार वर्षभर झोपा काढतं का? मुंबई गोवा महामार्गातील चुकीच्या कामाला जबाबदार कोण? पुरानं झालेल्या नुकसान भरपाईचं काय? एवढं सगळं होत असतानाही कोकणी माणूस जागा कधी होणार? कोकणात दर